शोधत आहात. उद्याचा आहे आपण लॉस पोहोचत आहे. एक्स्ट्रा मधला पहिला सामना वराडे विपक्ष मयूर ग्रुप. नंतरचा संपूर्ण दिवसाचा 8चा जो लॉट्स आहे त्यामध्ये दोस्ती 11 सावरे विपक्ष छत्रपती संभाजीनगर. पहिला सामना. दुसरा सामना गावदेवी अंबेशी विरुद्ध अल्टिमेट बदलापूर. तिसरा सामना आरडे 11 चांदप विरुद्ध भाईजान 11 कुलगाव. चौथा सामना सारा 11 चिखलोली त्यांच्या विपक्ष मोहपाडा संघ. आपण 2 धावा पहिल्या चेंडूवरती सिद्धेशच्या बॅटमधून पाहायला भेटले आपल्याला. सॉफ्ट हँडने चेंडू खेळून काढला होता कव्हरमध्ये. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताला असताना पाहतोय आपण. जयनवान एरंदा संघाकडून सनी राहणेला पाहतोय आपण. रिवाजचा पवित्र घेतला होता. पॉईंटच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आणि रनआउटची संधी होती. चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला भेटलं होतं. तेवढं चांगलं थ्रो सुद्धा कल्पेशकडून पाहायला भेटला होता. सुखरूपरित्या पोहोचताना पाहतोय आपण. पॉपिंग क्रीजमध्ये सुदर्शनला एक धाव पूर्ण करत असताना. सुदर्शनचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये बहारदाराशी खेळी करत असताना या स्पर्धेतली पहिली 50 जर कोणी मारली असेल तर ती सुदर्शनच्या नावावरती. तब्बल 51 धावेंची बहारदाराशी केली होती सुदर्शन. तोच एकदा पुन्हा एकदा शेवटच्या सामन्यामध्ये सज्ज झाला स्ट्राईक एंडवरती सामन्याकडे सनीचा. लॉफ करण्याचा प्रयत्न बॅटची इनर एज आणि ते यशा करून चूक होते आणि चेंडू जातोय धन धन करीत सीमारेषा पार. 4 धावांसाठी जीवनदान मिळते ते सुदर्शनला. पहिल्या चेंडूवरती बाद करायची संधी उपलब्ध केली होती सनी राणेने, परंतु चंदू मेहरकडून घडते चुकी आणि चुकीचं रूपांतर 4 धावेमध्ये. क्षेत्ररक्षाची विवरण चेंज करत असताना स्वतः संघनायक यशच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण नईम बोराडेला. क्लिक करण्याचा प्रयत्न, पॅडवरती चेंडू आदळण्याचा अपील करतायत लेग बिफोरची, परंतु पंच मला काहीतरी इशारा करतात. स्क्वेअर चेंडू वाईटचा इशारा करतात. कुठेतरी लाईनपासून मिस होत असताना पाहतोय आपण सनी राणेला. शक्यतो हे पाहायला भेटत नाही, परंतु कुठेतरी संधी उपलब्ध केली त्याचा दर्पणाखाली सनीला पाहतोय लाईन मिस करत असताना. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव बहाल करतोय कुलगाव संघाला. लॉफ करण्याचा प्रयत्न, चेंडूचा बॅटचा संपर्क पाहायला भेटला. सबमरीन डिलिव्हरी पाहायला भेटली आपल्याला मैदानावरती गोलंदाज सनीकडून. निर्धाव चेंडू सांगता मैदानावरती करत असताना कमबॅक करताना चौकार आल्यानंतर सनीला पाहिलं. पॉवर प्लेचं पहिलं षटक जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावरती घेऊन सनी सज्ज झालाय. चांगली गोलंदाजी करतोय सनी आपल्या संघासाठी. पुन्हा लॉफ करण्याचा प्रयत्न, कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक मयूर. कोणती चुकी पाहायला भेटणार नाही. चांगला झेल पाहायला भेटला. पहिला झटका बसतोय तो राज क्रीडामंडळ कुलगाव संघाला. ज्या फलंदाजाने मागच्या मॅचमध्ये अहंकार माजवला होता त्या फलंदाजाला इथे बाद करण्याचे यशस्वी ठरलाय तो गोलंदाज सनी राणे. पहिला झटका राज क्रीडामंडळ कुलगाव संघाला. मैदानावरती आपल्याला म्यानमार एरंदार संघ खेळताना पाहतोय, परंतु त्यांच्या एका प्लेयर इंजर्ड असल्यामुळे सबस्टिट्यूट पाहायला भेटतो आपल्याला. श्री मेहरच्या विरुद्ध बदले आपल्याला राज भोईरला पाहतोय आपण मैदानावरती. जेव्हा बॅटिंग येईल तेव्हा श्री मेहरला आपण बॅटिंग करताना पाहूया. शेवटचा चेंडू सॉफ्ट पॉईंटमध्ये केला. तिथे क्षेत्ररक्षक कल्पेशला पाहिलं होतं. और थ्रो कुठे पाहायला भेटला आपल्याला. डायरेक्ट थ्रो गोलंदाजाकडे आला असता तर रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक फलंदाज इथे बाद झाला असता. जीवनदान मिळतंय फलंदाज तेजसला. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय
फक्त ना फक्त 9 धावा, 1 गडी बाद. मॅच नंबर 3 वरचे तेजस वडगावचा फलंदाज. खूप साऱ्या अपेक्षा असतील तेजसकडून. अपेक्षेवरती खरा उतरेल का पाहूया. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय. वेदांत परटवलेला पाहतोय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. पहिला चेंडू पॉईंटच्या दिशेमध्ये पॉईंट खेळाडू होता त्याच्या डोक्यावरून चेंडू गेलाय सीमारेषा पार 4 धावांसाठी. भीमरचा इशारा करतायत म्हणजे 9+4 अशा 5 धावा मिळतील त्या राज क्रीडा मंडळ कुलगाव संघाला. चुकी करत असताना पाहतो आपण वेदूला. भीमर चेंडू फेकला होता. भीमरचा पुरेपूर फायदा घेत असताना पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला हलक्या हातामध्ये खेळून काढला तो फलंदाज तेजसने आणि या मिळवल्यात त्या 4 धावा. एकूण 5 धावा मिळतील. पुन्हा एकदा वेदू सज्ज झालाय. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू विरकावण्याचा प्रयत्न. कोणीही क्षेत्ररक्षक पाहायला भेटत नाही. चेंडू झालाय हा सुद्धा 1 बाउन्स सीमारेषा पार. लगातारचा दुसरा चौकार पाहायला भेटतो फलंदाज तेजस मेहरच्या बॅटमधून. चांगली फलंदाजी. 1 डाऊनचा फलंदाज कसा असावा त्याचं प्रात्यक्षिक देत असताना खूप साऱ्या अपेक्षा होत्या कुलगाव संघाला. अपेक्षेवरती खरा उतरत असताना आल्या त्या 2 चेंडूवरती 2 चौकार पाहायला भेटले फलंदाज तेजसच्या बॅटमधून. खराब गोलंदाजी पाहायला भेटते. मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. गोलंदाजीच्या जोरावरती मॅन ऑफ द मॅच घेतली होती वेदूने. त्याच वेदूवरती इथे आक्रमक करत असताना तेजस मेहरला पाहतोय आपण. रिवर्सचा पवित्र पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेमध्ये चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धावताय परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू. हा चेंडू सुद्धा गेलाय धन धन करीत सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकारांची भाषा बोलत असताना आपण फलंदाज तेजसला पाहतोय. 3 चेंडूवरती 3 फटके पाहायला भेटले आपल्याला. चांगले फटके मारत असताना 4 धावांची भाषा बोलत असताना चौकार आलाय. धावफलक वेगाने फ्लाय होत असताना पाहतोय आपण. धावफलकावरती तब्बल 22 धावा, 1 गडी बाद. आता मात्र राऊंड विकेटने गोलंदाजीसाठी फ्लिक करण्याचा प्रयत्न. तडव्यांच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक धावत आहेत पण तो चेंडू अडवू शकत नाही. हा चेंडू सुद्धा गेलाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटतोय. फलंदाज तेजसच्या बॅटमधून आलेला हा लगातारचा 4था चौकार. 4 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. चांगली फलंदाजी करतोय तेजस. आपल्या संघासाठी 1 डाऊनचा फलंदाज. नेहमी अपेक्षा खूप साऱ्या असतात फलंदाजाकडून आणि तशीच अपेक्षा वरती फलंदाजी करताना पाहतोय फलंदाज तेजसला. सरळ रेषेमध्ये पॉईंटमध्ये फाईन लेगला खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक आता मात्र तैनात करण्यात आलेला आहे आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागते ते फलंदाज तेजसला. चांगली फलंदाजी तेजसची. तेवढीच खराब गोलंदाजी पाहायला भेटते. अक्षरशः खिलवार करतोय तो गोलंदाजाबरोबर.
तेजस. आता स्ट्राईक एंडवरती सलामी फलंदाज सिद्धेशला पाहतोय आपण. अजूनही शांत पाहायला भेटलं होतं सिद्धेश, परंतु आता पाहूया कशी फलंदाजी करेल. एक धावफलक उभं करायचा असेल तर हाणामारी करावी लागेल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या षटकामधले. गोलंदाज वेदूचे. पुन्हा एकदा रिव्हर्स केलाय. रिव्हर्स केलं असताना बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने कार्पेटच्या साईडने चेंडू गेलाय. धन 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 करी सीमारेषा पार 4 धावांसाठी शावकार पाहतोय. आघात केलाय दोन्ही फलंदाजांनी. अक्षरशः तुटून पडलेत गोलंदाज वेदूवरती आणि तब्बल 5 चौकार पाहायला भेटलेत या गोलंदाजीमध्ये वेदूच्या विरुद्ध. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकामधला. तब्बल 5 चेंडूमध्ये 22 धावा खर्च केल्या. धावफलकावरती धावा 31 धावा. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. क्षेत्ररक्षाची व्यूहरचना चेंज करताना पाहतोय आपण. यष्टनच्या मागे मास्टर माइंड चंदू मेहरला. शेवटचा चेंडू फेस करेल टायकॅनवरती सिद्धार्थ. लॉफ केलाय चेंडूला. चेंडूला फेकून दिलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. हा चेंडू गेलाय सीमारेषा पार 6 धावांसाठी षटकार पाहायला भेटतोय. फलंदाज सिद्धेशच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत असा षटकार. तब्बल 28 धाव्यांचं षटक पाहायला भेटलेलं आहे. आक्रमक केलंय या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांनी आणि वेदूवरती हा आलाय तो मोठा घणाघाती प्रहार. 2 षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 वरती धावफलकावरती धावा 37 धावा. आक्रमक रूप धारण केलं होतं दोन्ही फलंदाजांनी आणि तुटून पडले अक्षरशः वेदूच्या गोलंदाजीवरती. तब्बल 28 धावा कुठून काढल्यात त्या गोलंदाजीमध्ये. शेवटचा षटक घेऊन आलाय तो गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज पाहतोय आपण साहिल भोईरला पाहतोय. स्ट्राईक वरती त्याच्या बॅटमध्ये आपण लगातार 4 चौके पाहिले होते. तोच फलंदाज तेजस मेहरला पाहतोय. चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. दोन्ही फलंदाज पाहतोय सिद्धेश आणि तेजसला. चौकार षटकाराची भाषा बोलत असताना साहिल याचा पहिला चेंडू फेस करेल तेजस. राईट आर्म राऊंड विकेटने स्कूप करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या चेंडू संपर्क पाहायला भेटत नाही. यष्टरक्षाची चुकी. बॅकअप तेवढं चांगलं पाहायला भेटलं आपल्याला राजकडून आणि एकच धावेवरती 22च्या स्वरूपामध्ये ही धाव मिळेल. म्हणजेच ही कोणत्याही फलंदाजाला मिळणार नाही. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव बहाल केली जाते ती कुलगाव संघासाठी. फाईन लेगच्या दिशेने चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतायत. तिथे तुतू मेमे पाहायला भेटते. या दरम्यान 2 धावेचा होती. 3री धावेचा प्रयत्न आणि 3 धावा सुद्धा धावून पूर्ण करतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला भेटते दोन्ही फलंदाजांकडून. फक्त चौकार षटकार नाही, सिंगल डबल आणि टिबल धाव सुद्धा घेऊ शकतो हे दाखवून देत असताना पाहतोय आपण तेजस आणि सिद्धेशला. चांगली फलंदाजी, चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती करत असताना त्यांना माहिती मोठे फटके आले नाहीत तर आपण सिंगल डबलला प्राधान्य देऊन सुद्धा धावफलक हलतं ठेवू शकतो. हेच करत असताना इथे दोन्ही फलंदाज धावफलकावरती पाहतोय आपण 41 धावा. तेजस स्ट्राईक एंडवरती शॉफ करण्याचा प्रयत्न. हलक्या हातामध्ये चेंडूला खेळून गेला. स्वतःच्या फॉल थ्रो मध्ये डायरेक्ट हिट केलंय साहिलने आणि ते रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. ज्या फलंदाजाने अहंकार माजवला होता या मॅच मध्ये त्याच फलंदाजाला रनआउटच्या स्वरूपामध्ये स्वतः फॉलो थ्रो करत असताना साहिल याने डायरेक्ट हिट करत रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद केलंय. दुसरा झटका राज क्रीडा मंडळ कुलगाव संघाला तेजसच्या स्वरूपामध्ये. धाव फलकावरती धावा 41 धावा, 2 गडी बाद.
अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील या षटकामधले. नवीन फलंदाज इनॅट नंबर 4 वरती ओमकार, म्हणजे त्याची ओळख सरकार या नावाने केली जाते. तो सरकार नॉन स्ट्राईक एन वरती, तर स्ट्राईक एन वरती सिद्धेशला बाद आहे आपण. चांगली गोलंदाजी, कमबॅक गोलंदाजी कशी असावी याचं प्रात्यक्षिक देत असताना साहिल पाहतोय आपण. वारंवार चांगली गोलंदाजी करतोय, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ लाभत नाही. तरी सुद्धा कमबॅक करण्याचा प्रयत्न. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च करत असताना एक फलंदाज रनआउटच्या सुरुवातीमध्ये बाद केले स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू, बीट झालाय फलंदाज, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला भेटते मैदानावरती. अजून एक चेंडू निर्धाव पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी साहिल कडून पाहायला भेटते. जशी अपेक्षा होती ना, जय हनुमान एरंदार संघाला साहिल कडून अपेक्षेवरती पूर्णपणे उतरताना पाहतोय आपण गोलंदाज साहिलला. पुन्हा एकदा साहिल सज्ज. आता मात्र रिवर्सचा पवित्र घेतला होता, परंतु इथे घडलंय काय? वाईट +4 अशा एक्स्ट्राच्या 5 धावा मिळतील त्या राजक्रीडामंडळ कुलगाव संघाला. बहाल केल्या संघा धावा. कुठेतरी चांगलीच गोलंदाजी पाहायला भेटत होती पहिल्या 4 चेंडूवरती, पण 5व्या चेंडू फेकत असताना एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये वाईट +4 अशा तब्बल 5 धावा पाहायला भेटल्यात. धाव फलक पुढे जात असताना धाव फलकावरती धावा 47 धावा. सॉरी 46 धावा. हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक अविनाश होते. कोणतीही चुकी पाहायला भेटत नाही आणि इथे बाद व्हावं लागते झेलच्या स्वरूपामध्ये. सिद्धेशचे केले संपुष्टात. बसलाय तो राज क्रीडामध्ये कुलगाव संघाला तिसरा झटका. नवीन फलंदाज इनॅट नंबर 5 वरती सिद्धेशला पाहतोय आपण. सॉरी कल्पेशला पाहतोय सिद्धेशची जागा भरून काढण्यासाठी. इनॅट नंबर 5 वरती कल्पेश शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी. गोलंदाज साहिल याचा धाव फलकावरती धावा 43 धावा. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडू होता, परंतु बाईकच्या स्वरूपामध्ये इथे धाव मिळत असताना एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती धावा होत्या त्या. पंच बाईकची धाव आहे ना? काही बाईकची धाव आहे ना? ओके. धाव फलकावरती धावा 47. येणारे 18 चेंडू 48 धाव्यांची गरज असेल विजयासाठी जय हनुमान एरंदाड संघाला. बहारदार अशी बॅटिंग पाहायला भेटली आपल्याला दोन फलंदाजांकडून. सिद्धेश आणि तेजस भलं मोठं डोंगर उभं केलं. 47 धाव्यांचं 48 धाव्यांचं टार्गेट ठेवले ते एरंदाड संघाकडे आणि या धावा चेस होतील का डिफेंड होतील या सेकंड इनिंग मध्ये बघूया आपण.
येणारे 18 चेंडू 48 धावांची गरज आहे. या धावा डिफेंड होतील का? जर गोलंदाजी चालली तर या धावा डिफेंड होऊ शकतात. पण जर फलंदाजी चालली ना, मयूर मेहरची बॅट जर बोलली ना, तर या धावा सुद्धा होऊ शकतात. आणि का नाही होणार? फलंदाज मयूर मेहर, नॉन स्ट्रायक वरती सनी राणेला पाहतोय आपण. गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज पाहतोय आपण सुदर्शनला. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. त्याच्या नावाने हा संघ ओळखतो तो सुदर्शन. गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क पाहायला भेटत नाही. निर्धाव चेंडू सांगता करत असताना गोलंदाज सुदर्शन याच्या नावाने हा संघ ओळखतो. नेहमी गोलंदाजी फलंदाजी चांगली करत असतो. धन धन करी सीमारेषा पार 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटतो. आघात करतोय मयूर मेहर. या फलंदाजीसाठी त्याला जाणलं जातं. पहिला चेंडू वेट झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक मोठा फटका केला असताना वसूल केल्या त्या 4 धावा. स्वतःचं व संघाचं खातं ओपन करत असताना पाहतोय आपण मयूर मेहरला. पुन्हा एकदा सुदर्शन सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. राईट आर्म राऊंड विकेटने फलंदाज मयूरसाठी लॉफ केलेला. पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक कोणी नाही. हा चेंडू सुद्धा धन धन करीत गेलाय सीमा पार. चौकार पाहायला भेटतो. फलंदाज मयूरच्या मॅटमधून आलेला हा लगातारचा दुसरा चौकार. चांगली फलंदाजी, चांगली फलंदाजी. रिवाजचा पवित्रा घेतला होता. लेग बिफोरची अपील अपील आणि त्या अपील पंचांनी उचलून धरले. लेग बिफोरच्या जाळ्यामध्ये सापडलाय फलंदाज मयूर मेहर ज्याच्या बॅटमधून 2 चौकार पाहिले होते. रिवाजचा पवित्रा घेतला. गरज होती का? चांगले फटके जर आपण मारू शकत होतो तर रिवाजचा पवित्रा घेत असताना इथे फलंदाज बाद झालाय. पहिला मोठा झटका ज्याच्यावरती अपेक्षा होत्या तोच फलंदाज इथे बाद होत असताना मोठा झटका बसलाय तो फौजी 11 रोहित गाडे जय हनुमान एरंदार संघाला. सुरुवात तर चांगली केली होती. मयूर याने 2 चेंडूवरती 2 चौकार पाहायला भेटले होते. परंतु चुकी घडली आणि चुकीचं रूपांतर विकेटमध्ये पाहायला भेटलं आपल्याला. अशी सुवर्ण संधी कशी सोडेल गोलंदाज सुदर्शन. या गोलंदाजीसाठी त्याला ओळखलं जातं. त्याचं प्रात्यक्षिक देत असताना पाहिलं आपण गोलंदाज सुदर्शनला. एक तेरी तर एक मेरी हे तिथं मैदानावरती दाखवलंय. गोलंदाज सुदर्शनाने पहिले षटक फेकत असताना 8 धावा खर्च केल्यात. एका फलंदाजाला बाद केलंय. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकामध्ये. गोलंदाज सुदर्शनचे नवीन फलंदाज मैदानावरती पाहतोय आपण. इनॅट नंबर 3 वरती ललित भोईरला पाहतोय आपण. क्षमता आहे ललित भोईरमध्ये. लॉफ केलाय चेंडूला. हवेमध्ये चेंडू चेंडूवाली क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक पाहतोय. कोणती चुकी पाहायला भेटत नाही. लगातारचा हा बसलेला एरंदार संघाला ललित भोईरच्या स्वरूपामध्ये दुसरा झटका. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी पाहतोय आपण.
श्री मेहरला पाहतोय आपण. सबस्टिट्यूट प्लेअर होता श्री मेहर. आता मात्र बॅटिंगची गरज आहे. मोठे फटके मारायची क्षमता श्रीमध्ये आहे. त्यासाठी प्राचारण करण्यात आले. इनॅट नंबर 4 वरती श्री मेहर. अपेक्षा खूप साऱ्या असतील, तेवढीच गोलंदाजी धारदार पाहायला भेटते. गोलंदाज सुदर्शन कडून 2 चेंडूवरती 2 फलंदाजांना बाद केलाय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पाहतोय आपण गोलंदाज सुदर्शनला. शेवटचा चेंडू घेऊन सज्ज झालाय सुदर्शन. लॉफ केलाय चेंडूला. चेंडू खाली स्वतः गोलंदाज आणि कोणतीही चुकी पाहायला भेटत नाही. दुसरी हॅट्रिक या स्पर्धेमधली पाहायला भेटते आपल्याला. गोलंदाज सिद्धेशच्या नावावरती, सॉरी सुदर्शनच्या नावावरती. काल सुद्धा एक हॅट्रिक पाहिली होती आपण गोलंदाज कौशलच्या नावावरती. आजची हॅट्रिक पाहतोय आपण सुदर्शनच्या नावावरती. चांगले गोलंदाजी. 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर कमबॅक कसं असावं याचं प्रात्यक्षिक देत असताना काय गोलंदाजी केले गोलंदाज सुदर्शन. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटका समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण. फक्त ना फक्त 3 गडी बाद 8 धावा. नवीन गोलंदाजी मार्क वरती तेजस मेहरला पाहतोय. काय फलंदाजी केली तेजस मेहरने. ऑलराऊंडर परफॉर्मन्स पाहायला भेटतो तेजस मेहरचा नेहमीच आपल्याला कुलगाव संघाकडून केलं जात असताना. आता मात्र स्ट्रायकरवरती फलंदाज सलामीवीर सनी राणेला पाहतोय आपण. मागच्या ओव्हरमध्ये एकही चेंडू फेस केला नव्हता. आता समीकरण राहिलंय. येणारे 12 चेंडू 40 धाव्यांची गरज. मोठे फटके मारावे लागतील तर हा सामना जिंकायचा असेल एरंदार संघाला. तेजस मेहर सज्ज झालाय. पहिला चेंडू लाफ करण्याचा प्रयत्न मिडवे गेटच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल. या दरम्यान एक धावेचा अवधी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चंदू मेहर यांनी थांबवलंय. एकच धावेवरती समाधान मानलंय ते फलंदाज सनी राणेने. एक धावेने धाव फलक पुढे जात असताना धाव फलकावरती धावा 3 गडी बाद 9 धावा. समीकरण येणारे 11 चेंडू 39 धावेंची गरज. स्ट्रायकरवरती पाहतोय आपण संघाचा सरसेनापती कर्णधार चंदू मेहर. अनुभव आहे या फलंदाजाकडे. अनुभव पणाला लावावा लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर. स्ट्राईक एनवरती चंदू स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडूचा बॅटचा संपर्क पाहायला भेटत नाही. यशरक्षा चुकी करतोय आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये संधी होती फलंदाजाला इथे बाद करण्याची. पण तेवढी चांगली धाव पाहायला भेटली आपल्याला. पंच यायचं आपण एकदा कन्फर्म करण्यासाठी.
पंच डिसिजन नॉट आउट. एक धाव असेल बाईच्या स्वरूपात. पुढील चेंडू स्ट्राईक होते सनी राणे. सामनाकडे गोलंदाज तेजसचा लाफ केलाय चेंडूला फेकून दिलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. आघात करत असताना 6 धावाने षटकार पाहायला भेटतोय फलंदाज सनी राणेच्या बॅटमधून आलेला. सलामीर फलंदाज आहे. क्षमता आहे, खूप मोठी क्षमता आहे मोठे फटके मारायची. परंतु मागच्या ओव्हरमध्ये पाहिलं तर आपण त्याला स्ट्राईक भेटली नव्हती. आता मात्र स्ट्राईक वरती येताच लगेच षटकार पाहायला भेटला आपल्याला. फलंदाज सनीराच्या बॅटमधून आघात करत असताना 6 धावा वसूल केल्या. धाव फलकावरती धावा पाहतोय आपण 16 धावा. येणारे 9 चेंडू 32 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा सनी राणे फिरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क पाहायला भेटला नाही. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला भेटते मैदानावरती. गोलंदाज चाणक्यने गोलंदाजी करत असताना तेजसला पाहतोय आपण. षटकार आल्यानंतर स्लोवर चेंडू पाहायला भेटला. निर्धाव चेंडू. पुढील चेंडू शॉर्ट ऑफ लेन चेंडू कव्हरला केला. तिथे क्षेत्ररक्षक विजय कोणतीही चुकी पाहायला भेटली नाही. चांगला झेल घेतलाय तो विजयने. झटका बसतो तो. जय हनुमान एरंदार संघाला सनीच्या स्वरूपामध्ये अजून एक फलंदाज बाद. चौथा झटका. चांगला झेल पाहायला भेटला आपल्याला विजयकडून. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फटका खेचला होता. अपेक्षा होती हा मोठा फटका असू शकतो, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तेवढा चांगला पाहायला भेटला. विजय चांगला झेल आणि फलंदाज बाद झालाय. सनीची जागा भरून काढण्यासाठी इनॅट नंबर 5 वरती सॉरी 6 वरती कल्पेशला पाहतोय. लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडूचा बॅटचा संपर्क पाहायला भेटला नाही. निर्धाव चेंडूची सांगता. स्लोवर पद्धतीचा चेंडू फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकवलंय, ते फसवलंय कल्पेशला. निर्धाव चेंडू. 2 षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा फक्त न फक्त 16 धावा. 4 गडी बाद. गावदेवी आंबेशिवचे कोच दिनेशजी तामाणे यांचं सुद्धा इथं शुभ आगमन झाले. यायचं दादा सध्या बीएमसी मध्ये रुजू आहेत ते. दिनेशजी तामाणे पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये चंदू मेहरची इथं विकेट जात असताना तिसरं षटक गोलंदाजीसाठी घेऊन आलं गोलंदाज सिद्धार्थला पाहतोय. पहिल्या चेंडूची सफलता अर्जित. रनआउटच्या स्वरूपामध्ये बसलाय तो. एरंदार संघाला 5वा झटका. नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग वरती साहिलला पाहतोय आपण. येणारे 5 चेंडू 32 धाव्यांची गरज. स्ट्रायकिंग वरती कल्पेश. चला स्पीडअप करायचंय. सिद्धेश ब्लॉक ऑन वाईट यॉर्कर चेंडू पाहायला भेटला. निर्धाव चेंडू सांगता करत असताना चांगली गोलंदाजी करते. जशी गोलंदाजी सुदर्शनने केली
त्यानंतर आपण गोलंदाजी पाहिली असेल तर तेजसने सुद्धा फक्त 8 धावा खर्च केल्या. त्याच्याच पाऊलांवरती पाऊल ठेवून गोलंदाजी जरी सज्ज झालाय तो सिद्धेश 2 बॉलवरती एकही धाव खर्च केले नाही. सॉफ्ट हँडने सरळ रेषेमध्ये चेंडू खेळून काढा. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येईल, अडवेल. या दरम्यान एक धावेचा अवधी आणि एकच धाव. फक्त आता औपचारिकता शिल्लक राहिलेली दिसते, कारण येणारे 3 चेंडू 31 धाव्यांची गरज औपचारिकता या मॅचची आपल्याला पाहायला भेटते. 3 चेंडू 31 धावा. लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅट्समॅन चेंडू संपर्क नाही. अजून एक निर्धाव चेंडू. कमबॅक गोलंदाजी. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण गोलंदाज सिद्धेश कडून. 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च करतोय. लॉफ केला चेंडूला मिडविकेटच्या दिशेने. तिथं क्षेत्ररक्षक सुदर्शन कोणतीही चुकी पाहायला भेटला नाही. आणि अजून एक फलंदाज बाद होतोय. हा बसलाय तो एरंदाज संघाला 6वा झटका. शेवटचा चेंडू औपचारिकताचा चेंडू खेळण्यासाठी मैदानावरती आलाय फलंदाज ऋतिक उर्फ भुऱ्या. लॉफ केलाय कव्हर मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक येईल, अडवेल आणि हा सामना जिंकलाय राज क्रीडा मंडळ कुलगाव संघाने. विजय होतोय कुलगाव संघ. अभिनंदन. बक्षीस पात्र संघ फेरीमध्ये आपण जाऊन पोहोचलात. हार्दिक हार्दिक असे अभिनंदन. हार्ड लक. जय हनुमान. एरंदाज संघ